नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना व पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे 30 मार्च 2024ला मित्रांनो या शेतकऱ्यांना आता 6,000 रुपये मिळणार आहेत. 2,000 प्लस 2,000 प्लस 2,000. तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे 6,000 रुपये मिळणार आहे आणि कशा स्वरूपात मिळणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा नवीन हप्ता आला का, तर आपण ही संपूर्ण माहिती मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता आपण बघूया संपूर्ण माहिती डिटेलमध्ये. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. तो पण 4 नाही 6,000 रुपये. परंतु मित्रांनो आता हे नवीन 6,000 रुपये कसले आहे ते आता आपण सविस्तर बघू स्टेप बाय स्टेप. पीएम किसान आणि नमो शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना दिले जातात. 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे एकदाच रुपये 6,000 शेतकऱ्यांच्या खात्यात मित्रांनो जमा झाले होते. परंतु मित्रांनो आता पुन्हा एकदा नवीन 6,000 रुपये हे आलेले आहेत मित्रांनो. परंतु मित्रांनो ते ह्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना पहिल्याने पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक शेतकऱ्यांना KYC पूर्ण नसेल तसेच इतर काही कारणास्तव हे 6,000 रुपये मिळाले नाही. अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 30 मार्च 2024 पर्यंत शेवटची संधी मित्रांनो आता दिलेली आहे. त्या शेतकऱ्यांना मित्रांनो आता 30 मार्च 2024 पर्यंत जर तुम्ही हे काम कंप्लीट केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा 6,000 रुपये हे मिळू शकतात मित्रांनो. सरकारने 30 मार्च 2024 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. 30 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांनी KYC तसेच आधार लिंक यासारखे कामं पूर्ण करून घेणे मित्रांनो. आपला मोबाईल नंबर त्या आधार लिंक सोबत कनेक्ट करून घेणे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी रक्कम जमा झाली नाही मित्रांनो 6,000 रुपये काही अडचण असल्यामुळे ते KYC आणि मोबाईल नंबर आधार लिंकला केला तर मित्रांनो तुम्हाला 6,000 रुपये खात्यात जमा होणार आहे. परंतु मित्रांनो या संबंधी काही शेतकऱ्यांची अशी सुद्धा म्हणणे होते की काही शेतकऱ्यांचा अंगठा येत नाही, परंतु KYC कंपल्सरी काय, तर त्यामध्ये सरकारने असे उत्तर दिले की KYC यासाठी आवश्यक असते मित्रांनो की कोणी शेतकरी जर मयत असेल आणि त्यांच्या नावाने जर दुसरं कोणी या योजनेचा फायदा घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यासाठी KYC आवश्यक असते मित्रांनो. काही शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी अंगठा धरण्यात अडचण येत असेल आता चेहरा दाखवून सुद्धा आपण KYC पूर्ण करू शकतो. 30 मार्च पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मित्रांनो आता ही देण्यात आली. या मुदतीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मित्रांनो या दोन्ही योजनेचे म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पीएम किसानचे 4,000 पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 असे पूर्ण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला KYC करणे अत्यंत महत्त्वाचे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्ही या हप्त्यापासून मित्रांनो पुन्हा एकदा वंचित राहू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अशी अडचण असते की आम्हाला पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आले का नाही हे आम्ही कुठे बघायचे आणि कसे चेक करायचे की आम्हाला हे पैसे येतात का नाही आणि आमचे स्टेटस कुठे चेक करायचं. तर मित्रांनो त्यासाठी सुद्धा आपण आता पुढे माहिती घेऊन आलो की आपण तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर तुमचे स्टेटस कसे चेक करू शकता आणि कुठून चेक करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे आले का नाही हे तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता. दोन्ही हप्त्याचे जर पैसे मित्रांनो मिळाले नसेल किंवा असेल हे चेक करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीची योजनेचे पोर्टल म्हणजे www.pmkisan.gov.in या पोर्टलवर जायचं मित्रांनो. तिथे क्लिक करायचं आणि तिथे भेट द्यायचं. त्यानंतर तुम्हाला समजेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम नमो चालक मित्रांनो नमो शेतकरीसाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जावं लागेल मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना .gov.in आणि पीएम किसानसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना .gov.in. त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला तर मित्रांनो आपण पीएम किसान सन्मान निधी pmkisan.gov.in टाकल्यानंतर पुढे तुमचा आधार क्रमांक त्यानंतर खाते क्रमांक टाका, कॅप्चर कोड टाका आणि गेट टाटावर क्लिक करा. आपला निधी हस्तांतरण स्थिती यावर तुम्हाला मित्रांनो म्हणजे निधीची स्थिती काय किंवा स्टेटस काय हे तुम्हाला तिथे मित्रांनो समजून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आचारसंहिता आहे तरी हे पैसे जमा होणार का. परंतु मित्रांनो ही स्कीम आचारसंहितेच्या पूर्वीची असल्यामुळे तुम्हाला पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. धन्यवाद.